विक्रोळीच्या पार्क साइट परिसरामध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी नफीज अहमद उर्फ सलमान वय 31 याला पोलिसांनी अटक केली असली तरी ज्या ठिकाणी हा कथित अत्याचार घडला त्या जनता बेकरीच्या मालकावरही कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली होती आणि या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने संबंधित बांधकामावर कारवाई करत अनधिकृत भाग पाडण्यास सुरुवात केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तीव्र संताप व्यक्त केला। पाहूयात। या ठिकाणी आमचा 13 वर्षाचा दलित मुलीवर बलात्कार झाला होता। त्या इत्तला खानचा ह्या जनता बेकरीवर आज तोडकाम सुरू आहे। अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे तो 33 वर्षाचा सलमान यांनी 13 वर्षाचा दलित मुलीवर बलात्कार केला। त्यानंतर इथले काही मुस्लिम नेते, राजकीय नेते त्या मुलीच्या परिवाराला धमकी दिले होते। आज त्या बेकरीचं डिमोलिशन सुरू आहे। मी महापालिका आणि पोलिसांना धन्यवाद देतो। अशाच प्रकारे जर पुढे काही गुन्हे घडले तर अशा प्रकारची बुलडोजर कारवाई आपण याबद्दल उत्तर प्रदेश वगैरे भागात बघत होतो, आता मुंबईमध्ये देखील पुढे अशाच कारवाईला सामोरं जावं लागेल कोणी असे गुन्हे केल्यास। अरे आता हे जे मुस्लिम माफिया आहे ना, एकेकाला पकडून आणि जे बांगलादेशहून आले या सगळ्यांना त्यांचा मायदेशी पाठवण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। आता मुस्लिम माफिया राज बंद।